तर आज मनसेची महत्त्वाची बैठक आहे। अगदी काही वेळातच रंगशारदा सभागृहात ही बैठक होईल। निवडणुकांनंतरची पहिली राज्यस्तरीय बैठक आहे। बैठकीला महाराष्ट्रातील मनसेचे सर्व नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडेल। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, निवडणुकांनंतरची मनसेची ही पहिली राज्यस्तरीय बैठक होते, काय अधिक अपडेट? अगदी बरोबर आहे। मुंबई महानगरपालिका असो किंवा राज्यातल्या इतर महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत। त्यामध्ये मनसेला जरी फार मोठ्या प्रमाणात यश मिळत नसलं तरी आगामी काळामध्ये ज्या काही उर्वरित जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रंगशारदा या ठिकाणी आज बैठक बोलावलेली आहे। साधारणतः 11 वाजेच्या सुमारास ही बैठक सुरू होईल आणि त्यासाठी आता राज्यभरातून मनसेचे जे पदाधिकारी आहेत, अगदी सरचिटणीस असतील, सचिव असतील, जिल्हा प्रमुख असतील, हे सगळे जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर या ठिकाणी आता मनसेचे जे नेते आहेत बाळा नांदगावकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये सगळे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत। नेमकं जो मराठी भाषा दिन आहे त्या संदर्भात, त्याचबरोबर मनसेचा जो गुढीपाडवा मेळावा असतो त्या संदर्भात काय राज ठाकरे राजमंत्र देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे। तर झालेल्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे जे अपयश आलेलं आहे त्यानं खचून न जाता जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना जो राजमंत्र आहे तो काय देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्यासाठीच आता राज्यभरातले जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान राज ठाकरे या ठिकाणी येतील आणि मार्गदर्शन करतील। अंकिता, मनोज, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंची शिवसेनेशी जवळीक वाढतीये। आता नुकताच शायना एनसी यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। त्यानंतर आता राज ठाकरे रंगशारदा सभागृहात पोहोचतील। कुठेतरी शिवसेनेची ही वाढती जवळीकीवर ही या बैठकीत काही चर्चा होऊ शकते का? अगदी बरोबर आहे। गेल्या निवडणुकीमध्ये बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती केली होती। त्याच्यामध्ये दोन्ही पक्षाला पाहिजे तशा प्रकारचं यश जरी मिळालेलं नसलं परंतु ही युती व्हावी अशी मनसैनिक आणि शिवसैनिकांची सुद्धा इच्छा होती आणि त्या अनुषंगाने ती झाली सुद्धा होती। परंतु निवडणुकीत पाहिजे त्या प्रमाणात यास जे यश पाहिजे ते काही मिळालेलं नाही आणि त्याच अनुषंगाने आता मनसैनिकांच्या काय भावना आहेत त्यासुद्धा विचारण्यात येतील, त्यासुद्धा लक्षात घेण्यात येतील आणि त्याच अनुषंगाने आता राज ठाकरे पुढे काय करायचं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तत्पूर्वी मात्र सगळ्या निवडणुका वगैरे झाल्यानंतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये काय राजकारण शिजते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा राज ठाकरे हे महायुतीसोबत जाऊ शकतात का किंवा जे काही निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांची कामं झाली पाहिजे त्या अनुषंगाने कुठेतरी या संदर्भात बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर विधान परिषदेच्या जागासुद्धा जे रिकाम्या झालेल्या आहेत त्या अनुषंगाने काही बोलणं झालं का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कारण भविष्यामध्ये राज्यसभेची निवडणूक आहे, विधान परिषदेची निवडणूक आहे आणि त्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांचं काही बोलणं झालं का आणि त्याच या सगळ्या बैठकी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती।